बैठकीला पोहोचले। आणि आता एक नजर टाकणार आहोत अर्थातच लोकसभेसंदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडींवरती। लोकसभेचा महासंग्राममधून राज ठाकरे दिल्लीला रवाना। भाजपच्या बैठकीसाठी फडणवीस बावनकुळे दिल्लीतच। मनसे महायुतीमध्ये सामील होण्याची शक्यता। राज ठाकरेंची गेल्या 4 दिवसातली दुसरी दिल्लीवारी। राज ठाकरे TV9 मराठीच्या कॅमेऱ्यात कैद। मनसे भाजप युतीच्या हालचालींना आला वेग। तमाम हिंदू बांधवांनो शब्द कालपासून बंद झाला। बाळासाहेबांचे विचार गाडणाऱ्या उद्धव ठाकरेंची हिंदू शब्द बोलण्याचीही हिंमत झाली नाही। एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंचा समाचार। इंडिया आघाडीच्या सभेत ठाकरेंना 5 मिनिटांचंच भाषण करायला दिलं। तिथेच त्यांची पत दिसली। ठाकरेंच्या पक्षाच्या ताकदीनं बोलण्याची वेळ दिली। मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर खोचक टीका। महायुतीमधील जागा वाटप सन्मानजनक होईल। योग्य वेळी निर्णय घेतला जाईल। एकनाथ शिंदेंकडून जागा वाटपाबाबत वाच्यता नाहीच। शरद पवारांच्या गटातील संभाव्य उमेदवारांमध्ये माढ्यातनं धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव आघाडीवर। सूत्रांची माहिती, अहमदनगर दक्षिणमधनं निलेश लंके यांचं नाव आघाडीवर, तर बीडमधनं ज्योती मेटे, बजरंग सोनावणे यांची नावं चर्चेत, तर वर्ध्यातनं नितेश कराळे मास्तरांचं नाव चर्चेत। माढ्यामधनं लोकसभा लढवण्यासाठी इंडिया आघाडीकडनं गणपतराव देशमुखांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांना उमेदवारी द्या। शेकापचे आमदार जयंत पाटील यांची शरद पवार यांची भेट घेऊन मागणी। माढ्यातनं महादेव जानकर अनिकेत देशमुखांना विरोध करणार नाही, जयंत पाटलांना विश्वास। धैर्यशील मोहिते पाटलांच्या बैठकीनंतर खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकरांची ही बैठक। आमदार संजय शिंदे यांच्या फार्म हाऊसवर बैठक। बैठकीला आमदार बबनदादा शिंदे, संजय शिंदे, शहाजी बापू पाटील, जयकुमार गोरे आणि आमदार राम सातपुते यांची ही उपस्थिती।